महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. नंदुरबार जिल्हा पोलिसांनी स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर गुन्हेगारांना जबरदस्त धक्का देत एका सराईत घरफोड्या चोरट्याला जेरबंद केले. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 10,02,126 रुपयांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला असून 4 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळवले. गेल्या काही दिवसांपासून नंदुरबार व शहादा शहरात घरफोड्यांच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र पोलीस अधीक्षक अश्विनी सावंत यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेनं सापळा रचत इझान शेख उर्फ बाबल्या राहणार धुळे या सराईत आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीची कसून चौकशी केल्यानंतर त्यानं नंदुरबार व शहादा परिसरातील घरफोड्यांची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून सोन्या चांदीचे दागिने व इतर चोरीचा माल असा 10 लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा ऐवज जप्त केला. तपासादरम्यान नंदुरबार शहर पोलीस ठाण्यातील 3 आणि शहादा पोलीस ठाण्यातील 1 अशा एकूण 4 घरफोडी उघडकीस आणल्या आहेत. आरोपी विरुद्ध यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली असून त्याचे इतर गुन्हेगारी संबंधही पोलिसांकडून तपासले जात आहेत. या धडाकेबाज कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकानं महत्त्वाची भूमिका बजावली. पोलिसांच्या या यशस्वी कारवाईमुळे घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय. गुन्हा कितीही हुशारीनं केला तरी कायद्याच्या हातातून सुटका नाही हे नंदुरबार पोलिसांनी पुन्हा एकदा दाखवून दिलंय. बेधडक मी मराठी न्यूजसाठी सुमित गिरासे, नंदुरबार. नंदुरबार शहर पोलीस ठाण्याला 744/2026 BNS कलम 331(4) आणि 305 प्रमाणे 8/8/26 ला एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार उपविभाग यांच्या मार्गदर्शनाने समांतर तपास सुरू होता आणि तो तपास करताना 14/8/26 ला उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार उपविभाग श्री हनुमंत गायकवाड आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील यांना जी गोपनीय माहिती मिळाली होती की सदरचा वरचा गुन्हा दाखल झालेला आहे, ती जी घरफोडी आहे ही धुळे शहरातील सराईत आरोपी जो आहे इम्रान शेख उर्फ इम्रान बाजक्या राहणार अजमेरा नगर धुळे यांनी केली असल्याचे समजल्याने त्याचा शोध घेण्याकामी उपविभागीय पोलीस अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखा या दोन्हीचं संयुक्त पथक त्या ठिकाणी गेलेलं होतं आणि त्याचा शोध घेत होतं. तो नंदुरबार ते नवापूर रस्त्यालगत एका पत्र्याच्या शेडमध्ये तो आपल्याला मिळून आला आणि त्याने घरफोडी आणि चोरीतील एकूण 10,02,126 इतक्या किमतीचे सोने चांदीचे दागिने, रोख रक्कम, मौल्यवान वस्तू आणि 2 दुचाकी वाहनं, घरफोडी करण्याकरता वापरलेले साधन साहित्य आणि स्वतःची ओळख लपवण्यासाठी ज्या काही वस्तू वापरात येतात त्या सर्व जप्त करण्यात आलेलं आहे. आरोपीला एक 744/26 आणि 712/26 शहादा पोलीस ठाण्याचा एक गुन्हा आहे 781/26 आणि अजून एका गुन्ह्याची कबुली दिलेली आहे जो गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि त्याचं देखील आपण मुद्देमाल जप्तीची कारवाई करणार आहोत. याप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार उपविभाग हनुमंत गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि त्यांच्या पथकातील श्रेणी पोसई प्रमोद वंजारी, ASI प्रदीप बाविस्कर, पोलीस हवालदार राकेश मोरे, विशाल नागरे, मोहन ढमडेरे, सचिन वसावे, पोलीस अंमलदार अभय राजपूत, मनोज महाजन, विनोद पाटील आणि आनंद मराठे यांनी ही कामगिरी केलेली आहे. थँक्यू.